च्या उपस्थितीत याचं हस्तांतरण होत आहे। कराराचं प्रतिकात्मक स्वरूपात हस्तांतरण झालेलं आहे। आहेत बीडच्या परळीमधील या ठिकाणी महापशुधन एक्स्पोचं या ठिकाणी आता आपण बघू शकतोय मोठा उत्साह शेतकऱ्यांमध्ये आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत। परळीतील महापशुधन एक्स्पो मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही बघायला मिळतोय। बीडच्या परळीमध्ये महापशुधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे। प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या डॉक्टर भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या अत्याधुनिक नूतन वास्तूचे लोकार्पण हे आपण आता सर्वजण साक्षीदार होणार आहोत। एव्हीच्या माध्यमातून आपण इथे लोकार्पण करणार आहोत। या एव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आपण हे लोकार्पण केलेलं आहे। ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब आहे। पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी वैजनाथ नगर परिषद यासाठी काम करत आहे। मी श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षा परळी वैजनाथ जिल्हा जिल्हा बीड मी यांना विनंती करते की त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुस्तक प्रदान करावं आणि त्यांचं स्वागत करावं। महाराष्ट्राचे जीवनोन्नती अभियान अंतर्गत पात्र महिला बचत गटाला कर्ज वाटपाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत तुळजाई महिला